हॅलो माय लवली सिस्टर्स, वेलकम. मी डॉक्टर मैथिली सावंत, फेमिनिन एनर्जी कोच या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक खूप जास्त हायली रिक्वेस्टेड आहे, तो म्हणजे ड्रीम बॉडी मॅनिफेस्टेशनसाठी काय करायचं. सो या व्हिडिओमध्ये मी काही सॉलिड स्ट्रॅटेजीज तुमच्याबरोबर शेअर करते आहे, ज्या माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समधून आलेल्या आहेत आणि त्याचा फायदा तुम्हाला ड्रीम बॉडी मॅनिफेस्टेशनसाठी नक्कीच होणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो सगळ्यात पहिल्यांदा मला मॅनिफेस्टेशन आणि प्रेयर करणं यामध्ये काय फरक आहे तो फरक स्पष्ट करून द्यायला आवडेल. प्रार्थना जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपल्या मनामध्ये एक असा सरेंडर भाव असतो आणि कृतज्ञता भाव असतो. त्यांनी आपण प्रार्थना करतो, ज्यांनी मनामध्ये छान वाटतं. पण ते करून आपल्याला मॅनिफेस्टेशन करता येणार नाहीये, तेवढंच पुरेसं नाहीये. तर मॅनिफेस्टेशनसाठी आपल्याला आपल्या विचार, भावना, धारणा आणि ॲक्शन्स घेण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेला आपण हे करायला लागतो त्यावेळेला आपली एनर्जी व्हायब्रेशन अप व्हायला लागते, हायर एनर्जीमध्ये आपण जातो आणि मॅनिफेस्टेशन व्हायला लागतं. सो याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ब्लॉकेजेस क्लिअर करायचे आहेत. आपल्याला आत्ता आपण सध्या ज्या स्थितीमध्ये आहोत तिथून आपल्याला जी स्थिती हवी आहे, ड्रीम बॉडी जी हवी आहे, तो जो पॉइंट बी आहे तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला मध्ये जे ट्रॅफिक जाम लागणार आहे ना, ते ट्रॅफिक जाम आपल्याला क्लिअर करायचं. आता म्हणजे काय, अलाव मी टू एक्सप्लेन. सो मी तुम्हाला माझ्या उदाहरणावरून सांगते. कसं आहे, लहानपणापासून माझ्याकडे खूप छान हेल्दी बॉडी होती. मला कुठलेच काही फिजिकल असं काही इश्यूज येत आहेत किंवा असं काही नव्हतंच. पण 2019 मध्ये मी व्हीगन डाएट ऑप्ट केलं. आणि व्हीगन डाएट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की दूध, दही, मासे, अंडी वगैरे सगळंच वर्ज्य करायचं असतं आणि तसं मी करायला लागले, जे मी आधी माझ्या आहारामध्ये घेत होते. आणि तो माझा प्रायमरी आहार होता. पण हे अचानकपणे मी बंद केलं आणि व्हीगन ही जी फिलॉसॉफी आहे ना, त्याच्यामुळे ती स्टडी केल्यामुळे मला असं वाटायला लागलं की अरे बापरे, मी आत्तापर्यंत जे काही खाल्लेलं आहे, मी किती जीवाणूंना त्रास दिलेला आहे आणि खूप जास्त हार्म केलेला आहे निसर्गाला, आणि त्याच्यामुळे मला गिल्टी फिलिंग वाटायला लागलं. त्याच्यामुळे काय झालं की मी जेव्हा पण काही खायला जायचे तेव्हा मला खूप गिल्ट वाटायचं की आणि शंका वाटायची की मी हे खाते तर हे बरोबर आहे ना, हे मी खाऊ शकते ना, याच्यामध्ये काही जीवाणूंना काही त्रास तर नाही ना झालाय वगैरे वगैरे असं वाटायला लागलं मला. सो त्याच्यामुळे व्हॉट आय वॉज इटिंग इज गिल्ट अँड सस्पिशन, शंका, असं सगळं मला वाटतं की असं सगळं व्हायला लागलं. आणि त्याच्यामुळे माझी रिलेशनशिप जी आहे ना, जेवणाबरोबरची, फूड बरोबरची, ती रिलेशनशिपच बिघडली. आणि इतर जे आजूबाजूला जे नॉनव्हेज खाणारे माझ्या घरामध्ये जे लोक आहेत त्यांना बघून मला असं वाटायचं की बापरे, हे किती मोठा क्राईम करताय. त्याच्यामुळे मला त्यांचा पण राग यायला लागलेला समहाव. सो असं काहीतरी विचित्र मनस्थिती माझी झालेली आणि त्याच्यामध्ये मी ते जे काय टोफू बिफू ते सगळं खात होते, पनीरला रिप्लेसमेंट असतं ते. सो हे सगळं जेव्हा मी खायला लागले ना, मला इनिशियली तर माझं वजन कमी कमी व्हायला लागलं. माझं वजन असं ओव्हरवेट मी अशी कधीच नव्हते, थोडीशी फार तर असेल, पण थोडं वजन माझं कमी व्हायला लागलं आणि मला खूप आनंद वाटायला लागला की वा वा, वजन कमी होतंय, माझा आनंद झाला. आणि नंतर ते अगदी झपाट्याने कमी व्हायला लागलं, खूप 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 कमी व्हायला लागलं. म्हणजे एकदम हाडाची काडं अशी माझी स्थिती झाली. माझे केस गळायला लागले, स्किनवर परिणाम झाला. मला जेव्हा मी जेवण खायचे ना, तेव्हा मला ते जेवण जायचंच नाही किंवा मला असं खूप जास्त ते तिखट लागायला लागलं जेवण. मग मला ब्लँड फूडच खावंसं वाटायला लागलं की गोड खाऊया किंवा ब्लँड फूड खाऊया, किंवा जेवणाबरोबरची रिलेशनशिपच ओव्हरऑल मी तुम्हाला सांगितलं तसं पूर्ण ब्रेक झाली होती. म्हणजे आईस्क्रीम खायचं नाही, गोड पदार्थ खायचे नाही, कारण त्याच्यात दूध असणार, हे असणार, ते असणार. सो हे सगळं झाल्यामुळे माझं वजन एक तर कमी व्हायला लागलं. लोक मला फीडबॅक द्यायला लागली की अगं, तुझं वजन किती बारीक झालंय, काय हालत झाली आहे तुझी वगैरे. आणि मला त्यांचाच राग यायचा. ज्यावेळेला ट्रिगर आतमध्ये असतो ना, आपल्या एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला भीती वाटत असेल, काळजी वाटत असेल स्वतःचीच, आणि लोकांनी कोणीतरी असं बोलून दाखवलं की आपल्यालाच राग यायला लागतो, त्यांचाच राग यायला लागतो. सो मी त्यांच्यावरच उडायचे की बारीक झाल्या, सगळेजण काय म्हणतायत मला. पण मला पण आतून भीती वाटायला लागलेली आणि मला खूप थकवा वाटायला लागला, मजा यायची नाही, मला काही उत्साह वाटायचा नाही. आणि मग मला कळलं की अरे बापरे, मी माझ्या शरीराची स्वतःच वाट लावून घेतलेली आहे. मग त्यावेळेला मी स्वतः डॉक्टर आहे आणि मग मी स्वतःचा स्टडी करायला लागले. त्यावेळेला मला हे जाणवलं की काहीतरी माझ्यामध्ये विटॅमिन्स आणि याची कमतरता आहे, प्रोटीन्सची कमतरता आहे, म्हणून मला हे सगळं होतं आहे. सो मला ते खायचं तर होतं पण खाता येत नव्हतं. मग मी काय केलं तर एक प्रार्थना केली, हो'ओपोनोपोनो प्रार्थना, ज्याबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. त्या प्रार्थनेबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवीन, परंतु ती प्रार्थना काय आहे आणि त्याच्यामुळे आपलं ब्लॉकेज क्लिअरिंग कसं होतं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते.
सो त्या प्रार्थनेमध्ये मी शांत जागी बसले आणि मी अगदी म्हणजे सरेंडर करतात ना, पूर्ण शरणागती पत्करतात युनिव्हर्स समोर, तशी मी शरणागती पत्करली आणि मी ब्रह्मांडाला सांगितलं, ब्रह्मांडा, मी माझ्या या आत्ताच्या सध्याच्या बॉडीच्या स्थितीची 100% जबाबदारी घेते. या बॉडीबद्दल मी माझ्या मनात जे विचार निर्माण केले, ज्या भावना निर्माण केल्या, जे थॉट प्रोसेस निर्माण केला, बिलीफ्स निर्माण केले किंवा ज्या ॲक्शन्स घेतल्या माझ्या बॉडीच्या संदर्भात, ज्यामुळे मी या स्थितीत आता आहे, त्या सगळ्याची मी 100% जबाबदारी घेते. आणि शरीराला सांगितलं, डिअर बॉडी, जे काही मी तुला आतापर्यंत हार्म केलं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आय लव्ह यू सो मच अँड थँक यू फॉर बीइंग विथ मी. असं मी माझ्या शरीराला सरेंडर करून ही प्रार्थना केली. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. ही 4 सेंटेन्सेस. आणि हे करायला लागल्यानंतर ना हळूहळू मला माझ्यामध्ये सुधारणा जाणवायला लागली. मी काही एक्सटर्नल सप्लिमेंटेशन अजिबात घेतलेले नाही, तिथे मी मेन्शन करू इच्छिते. मी फक्त जे काही खाते ना, ते मला ग्रॅटिट्यूडने खायला सुरुवात केली, कृतज्ञतापूर्वक, की ठीक आहे, मी फिश खाते आहे ना, त्या फिशला ग्रॅटिट्यूड द्यायला लागले, की थँक्यू, तुझ्यामुळे मला प्रोटीन्स मिळत आहेत. दुधाला थँक्यू म्हणायला लागले, दह्याला थँक्यू म्हणायला लागले, पनीरला थँक्यू म्हणायला लागले, अंडींना थँक्यू म्हणायला लागले आणि खायला लागले, कारण याच्यामुळे मला प्रोटीन्स मिळत आहेत. प्रत्येक जण एकमेकांवरती अवलंबून आहे, अशी मी थॉट दिला स्वतःला. आणि तसं मी या जीवावरती अवलंबून आहे माझ्या जगण्यासाठी, आणि याचा मला फायदा होतोय. आणि दॅट फूड टर्न्ड इन टू माय एनर्जी, आणि मला त्याचा फायदा झाला. हळूहळू मी हील व्हायला लागले स्वतः. माझं सगळं वजन पूर्वस्थितीत आलं, केस, स्किन सगळं रिपेअर व्हायला लागलं. जे मला मसल्सचे इश्यू येत होते, थकवा वाटत होता, तो सगळा गायब झाला. अँड आय हील्ड माय सेल्फ विथ दिस प्रेयर. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की आता सध्या मी तुमच्या शरीरामध्ये जर तुम्हाला काही इलनेस असेल किंवा काही दुखतंय खुपतंय, सरेंडर करा शरीराला. तुम्ही विचार करा ना, ते इतकं दुखत खुपत असूनही तुमचं शरीर तुम्हाला आता साथ देतं आहे. सो त्याकरता त्या शरीराबरोबर बसा आणि तुमच्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घ्या. मे बी तुम्ही आतापर्यंत कधीच एक्सरसाइज केला नसेल, कधीच वाईजली इटिंग केलं नसेल, चांगलं खाणं स्वतःला खायला घातलं नसेल, जंक फूड वगैरे खात असेल, जे काही, सपशेल माफी मागून टाका शरीराची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. आणि ऑफकोर्स त्याच्या आधी 100% रिस्पॉन्सिबिलिटी, ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, ती स्वतःच्या शरीराबद्दल करा. आणि डिअर बॉडी, आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. असं सरेंडर भावनेने तुम्ही तुमच्या शरीराला सांगा, मोकळा संवाद साधा शरीराशी. अँड देन सी द मॅजिक. तुमचं ते ब्लॉकेजेस पहिल्यांदा क्लिअर व्हायला लागेल. कारण वजन कमी करणं हे फक्त व्यायाम करणं आणि डाएट आणि ह्याच्यासाठी नाही, विचारांवर पण काम करायला लागतं, माइंडसेटवर काम करायला लागतं. तर त्याकरता ही पहिली स्टेप आहे. ओके, सो दॅट इज नंबर 1 स्टेप. ही प्रार्थना तुम्ही करा. त्याच्यानंतर नंबर 2 स्टेप म्हणजे आपल्याला त्याकरता आता अफर्मेशन्स बनवायचे. तर बरेच जण ड्रीम बॉडीसाठी अफर्मेशन्स बनवायचे झाले तर ते म्हणतात की मला ड्रीम बॉडी मिळालेली आहे, माझं वजन अमुक किलो झालेलं आहे आणि मी खूप आनंदी आहे, असं अफर्मेशन बनवतात. पण ते अफर्मेशन कधी कधी आपल्याला सबकॉन्शियस माइंडला खरं नाही वाटत. काय खोटं बोलते, हे काय, तुझं वजन तर असं आहे, असं आपल्याला आरशात बघून वाटतं. त्याच्यामुळे आपल्याला अफर्मेशन बनवताना पहिल्यांदा तर तुम्ही ज्या सद्यस्थितीत आहात, तुमची बॉडी जशी काय आहे ना, त्या शरीराला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहे. तुमची शरीर ठीक आहे, थोडं ओव्हरवेट असेल किंवा काहीतरी शोल्डर दुखतोय म्हणा किंवा काहीतरी पोटाचा आजार आहे, जे काही आहे, पण तरीही तुम्ही चालता आहात, फिरता आहात, जेवता आहात, या सगळ्या गोष्टी तुम्ही करतात आणि त्याकरता तुमचं शरीर तुम्हाला मदत करत आहे. जस्ट कल्पना करा, ही किती कृतज्ञता व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्या गोष्टींसाठी तुम्हाला शरीराला कृतज्ञता द्यायला लागायची. जे आत्ता करते, तुम्हाला भले काहीतरी मोठा मेजर इलनेस झाला असेल, पण स्टील तुम्ही जिवंत आहात, तुम्ही श्वास घेतात, म्हणजे तुमचे फुफ्फुस काम करत आहे, तुमचं ब्रेन काम करत आहे, हार्ट काम करत आहे. सगळ्या गोष्टींना ग्रॅटिट्यूड द्या. थँक्यू. दातांना थँक्यू म्हणा, केसांना थँक्यू म्हणा, तुमच्या ऑर्गन्सना थँक्यू म्हणा, मसल्सना, आर्टरीज, वेन्स, सगळ्या गोष्टींना तुम्ही थँक्यू म्हणा. सो त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, तुम्ही त्या कृतज्ञतेच्या एनर्जीमध्ये याल, सरेंडरच्या कृतज्ञतेच्या एनर्जीमध्ये याल, जी खूप हाय व्हायब्रेशनल एनर्जी आहे. सो हे करायला तुम्ही सुरुवात करा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, सो त्याच्यानंतर स्टेप 3 म्हणजे तुम्हाला एक गोल अचीव्ड अफर्मेशन सुद्धा बनवायचे आहे. म्हणजे काय,
अलाव मी टू एक्सप्लेन. तर तुम्ही कल्पना करा की फास्ट फॉरवर्ड झालेला आहे. समजा लेट्स से आता जून 2026 आहे, जून 2027 आलेला आहे अशी कल्पना करा. आणि तुम्हाला तुमची ड्रीम बॉडी ऑलरेडी मिळालेली आहे आणि गेल्या 4-5 वर्षापासून तुम्ही तुमच्या ड्रीम बॉडीला एक्सपिरियन्स करत आहात अशी कल्पना करा. ओके, जस्ट इमॅजिन दॅट की तुम्ही त्या ड्रीम बॉडीमध्ये आहात. मे बी जून 2027 पासून डिसेंबर 2027 आला आणि तुम्ही तुमच्या ड्रीम बॉडीमध्येच आहात. सो तुम्हाला कसं वाटतंय त्या बॉडीमध्ये? ते तुमच्यासाठी अगदी नॉर्मल असणार आहे ना. तुम्हाला असं वाटेल की हां, म्हणजे ड्रीम बॉडी हे काय माझं ध्येय नाहीये, मी ड्रीम बॉडीमध्ये आहे असं तुम्हाला वाटेल ना. सेफ, सिक्युअर्ड अशी फिलिंग येईल की तुम्हाला अशी काही गोष्ट हवी आहे असं नाहीये. इट्स नॅचरल टू मी, हे नॉर्मल आहे माझ्यासाठी. सो ती नॉर्मलवाली जी फिलिंग आहे ना, ती जस्ट अनुभवा तुम्ही, जे तुम्हाला नॉर्मल वाटते आहे. आणि ती नॉर्मलवाली फिलिंग अनुभवून तुम्ही स्वतःला सांगा की येस, या बॉडीसाठी मी पात्र आहे आणि आय लव्ह माय बॉडी. माझं वजन प्रमाणात आहे, माझा BMI सगळ्या प्रमाणात आहे अँड आय लव्ह माय बॉडी अँड दॅट इज नॅचरल टू मी असं सांगा स्वतःला. जस्ट फील द फिलिंग आणि हा थॉट क्रिएट करा, हाऊ दॅट मेक्स यू फील. आय एम शुअर तुम्हाला खूप सेफ आणि सिक्युअर्ड वाटेल तुमच्या बॉडीमध्ये. सो ही फिलिंग निर्माण करून तुम्हाला असं स्वतःला सांगायचं आहे की माझं शरीर हे निरोगी आहे आणि त्याबद्दल आय लव्ह माय बॉडी. माझं वजन प्रमाणात आहे, माझे सगळे ऑर्गन्स काम छान करत आहेत, आय फील गुड अबाउट इट. सो हे माझ्यासाठी नॉर्मल आहे, याच्यासाठी मी पात्र आहे, असा थॉट निर्माण करा. ओके, सो हे जेव्हा तुम्ही करायला लागता ना, तेव्हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडला वाटतं की ओके, हे मला पाहिजे आहे ना आणि हे माझ्यासाठी सेफ आहे. सेफ ज्या गोष्टी असतात ना, आपल्या ब्रेनला ज्या गोष्टी सेफ वाटतात त्या आपण लवकर अट्रॅक्ट करतो. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला सांगा की ही जी बॉडी अशी ड्रीम बॉडी आहे ती माझ्यासाठी मिळवणं सेफ आहे, ते माझ्यासाठी सोपं आहे आणि ते मी नाही तर कोण मिळवणार ती बॉडी. अशा पद्धतीचा थॉट निर्माण करून, भावना निर्माण करून जस्ट फील करा ती गोष्ट. ओके, आणि याकरता तुम्ही पॉईंट नंबर 4 म्हणजे एक गोष्ट करू शकता की तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा कधी तुम्ही एका छान आयडियल वेटमध्ये होता, तुम्हाला खूप एनर्जेटिक वाटत होतं, अशी जेव्हा तुमच्याकडे बॉडी होती ना, त्यावेळचे तुमचे पिक्चर्स जे असतील, फोटोज असतील, त्यापैकी एक फोटो निवडा आणि तो फोटो कुठेतरी तुम्हाला रोज दिसेल असा लावा. ओके, मी माझ्या बेडरूममध्ये असा माझा फोटो लावलेला आहे, तो मला रोज दिसतो आणि मला असं छान वाटायला लागतं त्याच्यामुळे की मी ही आहे ॲक्च्युली, असं मला वाटतं. म्हणजे आता मी एकदम माझ्या आयडियल वेटमध्ये आहे, खूप छान एनर्जेटिक मला वाटतंय, पण तो फोटो मी तेव्हा लावला होता. सो त्याच्यामुळे व्हिज्युअली तुम्हाला एक फीडबॅक मिळतो की अच्छा, हे मी आहे असं. सो यामध्ये मी तुम्हाला एक सांगेन की AI वाला फोटो नका काढूत, कारण AI मध्ये थोडंसं आपला चेहरा वेगळा दिसायला लागतो समहाव, असं मला वाटतं. सो त्याच्यामुळे ना आपलं सबकॉन्शियस माइंड त्याला रिलेट नाही करू शकत आणि त्याच्यामुळे गोल अचीवमेंट करणं हे जरा डिफिकल्ट होतं. त्यामुळे तुमचा जो ओरिजिनल रिअल फोटो आहे ना, तो घ्या, त्याला बघून तुम्ही व्हिज्युअलाइज करा तुमची ड्रीम बॉडी आणि हे अफर्मेशन म्हणा, यू विल गेट द रिझल्ट्स. ओके, सो दॅट इज नंबर 4. आणि नंबर 5 सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ॲक्शन फ्रिक्वेन्सीमध्ये येणं. ओके, तर बराच लोक असं काय हे ड्रीम बॉडीचे काय व्हिज्युअलायझेशन करतात किंवा अफर्मेशन्स म्हणतात, हो पोनो करतात, पण तरीही रिझल्ट मिळत नाही. याचं कारण म्हणजे ॲक्शन फ्रिक्वेन्सी मिसिंग आहे. तर ॲक्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याकरता आपल्याला अफर्मेशन्स बनवायचे. तर आपल्याला असं म्हणायला लागायचं आहे फक्त की आय लव्ह एक्सरसाइजिंग आणि एक्सरसाइज करण्यासाठी मी अगदी सातत्याने व्यायाम करते असं वगैरे म्हणायला लागा. ओके, माझ्या बाबतीत बोलायचं तर मी असं म्हणायला लागले फक्त आणि मला ऑटोमॅटिकली ते इच्छा व्हायला लागली व्यायाम करायला की मी जर स्वतःला काहीतरी सांगते आहे तर आय मस्ट प्रूव्ह इट राईट टू माय सेल्फ, असं मला आतून मोटिवेशन यायला लागलं. सो तसं तुम्ही करायला लागा. आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही आपण स्त्रिया पूर्ण महिन्यातले 30ही दिवस आपले प्रोडक्टिव्ह नसतात. आपल्याला मासिक पाळी येते, त्याच्यामुळे हार्मोन्स अपडाऊन होत असतात. ल्युटियल फेज, मेन्स्ट्रुअल फेज, फॉलिक्युलर आणि ओव्ह्युलेटरी फेज, या सगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे माझं व्यायामाची स्टाईलसुद्धा ना पूर्ण महिन्याभरात बदललेली असते. सो ज्या वेळेला मी ल्युटियल फेजमध्ये असते, म्हणजे जस्ट बिफोर मेन्सेस, त्यावेळेला एनर्जी जेव्हा ड्रॉप होते ना, त्यावेळेला मी कधी कधी फक्त 5च सूर्यनमस्कार करते, पण सातत्य ठेवते. राईट, सो कधी कधी तुम्ही 2 सूर्यनमस्कार करा किंवा फक्त स्ट्रेचिंग करा, लाईट एक्सरसाइज करा किंवा लाईट वॉक करा,
झाला ना एक्सरसाइज. पण सातत्य मेंटेन राहिलं म्हणजे आपण जे दुसऱ्यांना सांगतोय की मी रोज रेग्युलरली एक्सरसाइज करते, ते खरं केलं ना आपण. सो अशा करून आपला स्वतःवरचा विश्वास पण वाढायला लागतो. कारण आपण जे स्वतःला प्रॉमिस केलंय ते आपण पूर्ण करतोय ना. सो यू गेन दॅट कॉन्फिडन्स. त्यामुळे प्रत्येक दिवशी तुमचा एक्सरसाइज बदलत असेल, पॅटर्न बदलत असेल, तर ॲक्च्युली तो खूप छान आहे. कारण शरीराला माहिती नसते ना उद्या काय एक्साइटिंग होतं. सो ज्यावेळेला तुम्ही ओव्ह्युलेटरी फेजमध्ये असाल किंवा फॉलिक्युलर फेजमध्ये असाल, तेव्हा मस्त हार्ड एक्सरसाइज करा, छान आहे तो. सो अशा पद्धतीने तुम्ही चेंजेस करू शकता किंवा मेन्स्ट्रुअल फेजमध्ये फक्त लाईट स्ट्रेचिंग करू शकता, पोटाचे व्यायाम स्किप करून, असं करू शकता. पण अशा पद्धतीने आपल्याला ॲक्शन फ्रिक्वेन्सीमध्ये यायचं आहे आणि ॲक्शन फ्रिक्वेन्सीमध्ये येण्यासाठी आपल्याला हे बोलायला लागायचं आहे की आय लव्ह हेल्दी फूड किंवा आय लव्ह एक्सरसाइजिंग किंवा मी एक्सरसाइज करताना कन्सिस्टंट राहते किंवा माझ्या बाबतीत बोलायचं तर मी सगळ्या गोष्टी खाते. मी फिश खाते, आय लव्ह दॅट. भात मी कोकणी असल्यामुळे मला भात, फिश सगळं आवडतं. तर हे सगळं मी खाते, पण मी प्रमाणात खाते, असं मी स्वतःला सांगते. आणि त्याच्यामुळे सगळं खाताना जी एनर्जी आहे ना, ती एकदम आनंदाची, प्रेमाची अशी असते. आणि ज्यावेळेला आपण आनंदाने, प्रेमाने आपल्या शरीराला खाऊ घालतो ना, ते आपल्या शरीराला लागतं आणि त्याची एनर्जीमध्ये रूपांतर होतं, उत्साहात रूपांतर होतं असं मला वाटतं. राईट? नाही तर आपण खूप हेल्दी खातोय आणि म्हणतोय की अरे मला हेल्दी खावं लागतंय वगैरे, कसं असं मी बिचारी असं करून खातोय ना, यू आर नॉट इटिंग प्रॉपरली. त्यामुळे थॉट, फीलिंग, फेमिनिन एनर्जी इज ऑल अबाउट फीलिंग्ज अँड इमोशन्स, राईट? सो काय तुम्ही फील करवताय ना स्वतःला, ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मॅनिफेस्टेशनसाठी. कारण फीलिंग्सनी मॅनिफेस्टेशन लवकर होतं. त्यामुळे फेमिनिन एनर्जीचा वापर करा आणि फील द फीलिंग माय फ्रेंड आणि जस्ट गो फॉर इट. या सो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की माहितीपर वाटलेला असेल, आय एम शुअर. सो या गोष्टी तुम्ही वापरून पहा. फर्स्ट वॉज हो पुनो पुनो, मग अफर्मेशन्स आपल्याला करायचे आहेत आणि विजन बोर्ड बनवायचा आहे जो आपलाच फोटो घेऊन, आणि ॲक्शन ओरिएंटेड अफर्मेशन्स बनवायचे आहेत, गोल ओरिएंटेड अफर्मेशन्स बनवायचे आहेत. आणि आय एम 100% सर्टन तुम्हाला ड्रीम बॉडी लवकरच मिळणार आहे. आय एम रूटिंग फॉर युअर सक्सेस. ओके. सो तुमच्या या बाबतीत काही क्वेरीज असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये टाका. म्हणजे मी त्या प्रश्नांना नक्की व्हिडिओ देणारा पुढचा व्हिडिओ बनवेन. ओके. सो या, थँक्यू सो मच फॉर शेअरिंग युअर टाईम अँड एनर्जी विथ मी. थँक्यू. आय लव्ह यू. Bye bye. I'll see you in the next video. Bye.